मी तुमच्या सेवेत उभा आहे। मी देहाने नसलो तरी विचारांनी कर्तव्याने मी सदैव तुमच्या सोबतच राहील। मनापासून माफी मागतो। माझ्यानंतर एकच विनंती आहे, माझ्या कार्यकर्त्यांना सांभाळा, त्यांना एकटे पाडू नका, त्यांच्यात अंतर येऊ देऊ नका। नमस्कार। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि हा महाराष्ट्र पोरका झाला। खरं तर दादांना श्रद्धांजली देण्यासाठी महाराष्ट्रामधनं सर्व वडीलधारी मंडळी, सर्व लोक अतिशय हळहळ करत आहेत। आजही दादा गेल्याचं खरं तर असं वाटतं की हे एक स्वप्न पडलेले आहे की काय, परंतु नियतीच्या पुढं कुणाचं चालत नसतं। दादा गेल्याने खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्याची खूप मोठी नुकसान त्या ठिकाणी झालेले आहेत। मी आमच्या खेड तालुक्यातील सर्व तमाम जनतेच्या वतीनं, केळगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा कलश या ठिकाणी आज विसर्जित करण्यासाठी आलेले सर्व या भागातले सांप्रदायिक भाविक भक्त की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे आणि विशेषतः देऊळ, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर हा तीर्थविकास आराखडा त्या काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असताना हा दादांनी त्या काळामध्ये आणला। त्यावेळेचे अर्थमंत्री सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री सन्माननीय आर पाटील साहेब होते आणि त्या काळातलं स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण करायचं हातामध्ये घेतलं होतं आणि त्यातले अनेक काही पैसे त्या ठिकाणी वर्ग केले होते। त्यातलं काम काही झालं, पण एक चांगला नेता आणि कामाचा माणूस त्या ठिकाणी आपल्यातनं गेलेला आहे की सर्व पक्षातल्या लोकांना ती हळहळ त्या ठिकाणी व्यक्त करण्याचं सुद्धा वेळ त्या ठिकाणी खूप आलेली आहे आणि खूप आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घडवण्याचं काम दादांनी केलं। सर्वसामान्यांना, दीनदलित, गोरगरिबांना नेहमी ताकद देणारा आज मोठा माणूस यातनं आपल्यातनं गेलेला आहे। खरं पाहिलं तर आमच्यावरती ही श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येते, त्याचं फार मोठं दुर्दैव आमच्यावरती आहे। पण माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो, जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्यात चिर शांती देव। ओम शांती, ओम शांती।